बिझनेस करायचा असेल तर काही स्किल्स आपल्याला डेव्हलप करणं खूप गरजेचं असतं. जसं जॉबही करताना आपण बरेचसे सर्टिफिकेशन्स करतो, कारण जेणेकरून तो एक जॉब मिळावा त्याच्यासाठी काही काही सर्टिफिकेशन्स लागतात. ते सर्टिफिकेशन आपण जर जॉब मिळण्यासाठी करू शकत असेल तर आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर बरेचसे स्किल्स लागतात. बिझनेसमॅनला गरज नसते की तुम्ही ग्रॅज्युएटच आहात का किंवा तुम्ही ते सर्टिफिकेशन केलंय का एखादं पर्टिक्युलर आहे का, हे बिझनेसमॅनला गरज नसते. बिझनेसमॅनला स्किल्सची गरज असते. तर स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं असतं. हे हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात जास्त लोक बिझनेस ह्याच्यासाठी करत नाहीत की भीती असते की विकायचं काय आणि आपल्याला मिळणार काय, ह्याची भीती जी असते ती भीती मनामध्ये असते. त्याच्यामुळे आणि घेतलं नाही तर कोणी, याची भीती जास्त असते. जसं आपण एखादी गोष्ट विकतोय, ही गोष्ट आपल्यालाच वाटतं करून की ही गोष्ट महाग आहे. जर आपल्यालाच ती महाग वाटली तर ती आपण विकूच शकत नाही. पण त्याच्यापेक्षा जर त्याच्यातल्या क्वालिटीवरती ऍक्च्युअली खूप वर्थ आहे, म्हणजे त्याची जी एक प्राइस आहे त्याच्यापेक्षा पण ह्याची जी व्हॅल्यू आहे जास्त आहे. जेव्हा आपल्या मनाला आपण पटवून घेतो, आपल्या प्रोडक्ट्सवरती आपल्याला जेव्हा विश्वास असतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला व्यवस्थित सेल करता येते. तिसरी महत्वाची गोष्ट सांगितली की पैसा आणि नॉलेज, म्हणजे कुठलीही गोष्ट जी आपल्याला वाटते की आपल्याकडे भरभराट व्हायला पाहिजे ती गोष्ट देणं खूप इम्पॉर्टंट असतं. जी गोष्ट आपल्या हातातून सुटते किंवा नॉलेज असतं, जनरली आपण म्हणतो की नॉलेज जर शेअर केलं तर उगाच लोक हुशार झाले तर काय होतील, तर लोक हुशार होणं खूप गरजेचं असतं. कारण लोकांना जर ते नॉलेज कळलं तर लोक त्याच्यामध्ये वाढ करू शकतात त्या नॉलेजमध्ये, आणि मग ते परत रेप्लिकेशन करून आपल्याकडे येतं, परत फिरून आपल्याकडे ते नॉलेज येतं. म्हणून आपले जर आजूबाजूचे लोक पण हुशार होतात, म्हणून आपल्याला असलेलं नॉलेज हे लोकांना सांगणं खूप गरजेचं असतं. पैसा पण तसाच प्रकार आहे. एकदम थोडक्यात एक छोटीशी गोष्ट सांगते जी मी 2 दिवसापूर्वी केली. तर आम्हाला एक पैशाची एक नोट काढून हातामध्ये पकडायला सांगितली होती, आणि ती पैशाची नोट पकडली की त्याच्याकडे बघून बोलायचं की मनी आय लव्ह यू, मनी लव्स मी बॅक. तर पैशाला आपण तसं जर बोलत आपण सिक्रेट बुक याच्यामध्ये बघितलं बुकमध्ये की तुम्ही पैशाला हे बोलत राहा. तसं ऍक्च्युली नोट सगळ्यांना एक एक पॉकेटमधनं काढायला सांगितलेली, आणि आम्ही ते बोलत होतो की आय लव्ह मनी अँड मनी लव्स मी बॅक. ते बोलल्याच्या नंतर त्यांनी थांबायला सांगितलं आणि सांगितलं की आता ही नोट जी आहे ही तुमच्या बाजूला जे बसले त्यांच्या बरोबर ते एक्सचेंज करायची ही नोट. आणि तिथे बरेचसे लोक थांबले की ही नोट आता द्यायची आहे. मग त्यांनी सगळ्यात पहिला काय बोलले की बाजूच्या हातात कुठली नोट आहे, मोठी आहे की छोटी आहे. मग त्यांनी सांगितलं हेच माइंडसेट आपल्याला चेंज करायचं की आपल्याकडे जे आहे ते देता यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा देता तेव्हा मला जास्त मिळतं. मग त्यांनी हेच परत एकदा हे करायच्या अगोदरचं, कारण मी आता परत पाठची गोष्ट सांगितली, हे करायच्या अगोदर काय झालं, त्यांनी नोट काढायला सांगितली आणि नोट वाचायला सांगितली आणि डोळे बंद करून एक्सचेंज करायला सांगितली. आता प्रत्येकाला माहिती होतं की आपल्या आजूबाजूचे लोक एकदम व्यवस्थित बिझनेसमॅन बसलेले, मोठीच नोट असणार. जेव्हा डोळे बंद करून एक्सचेंज करायला सांगितली त्या लोकांनी ऑटोमॅटिकली एक्सचेंज केली होती. आणि त्याच्यानंतर हातात आलेले पैसे न बघता त्याच पैशाला परत बोलायला सांगितले आणि आता डोळे उघडे करून एक्सचेंज करायला सांगितली. तर ह्या दोघांमध्ये फरक असतो. आपण खूप विचार करतो जेव्हा आपल्याला पैसा कोणाला तरी मदत म्हणून द्यायचा असेल म्हणा किंवा कुठे इन्व्हेस्ट करायचा असेल म्हणा, तर तो आपल्याला इझिली तरच पैसा आपल्याकडे इझिली फ्लो होतो. तर हे खूप महत्वाचं आहे आणि बिझनेस करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन जर आपल्याला जास्त कमवायचं असेल तर. थँक्यू सो मच ऑल.